चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आणि ही कर्जमाफीची घोषणा करत असताना त्यांनी असं सांगितलं की 29 सप्टेंबर 2025 पर्यंतचे जे थकीत शेतकरी कर्जदार आहेत त्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देणार असल्याचं सांगितलं होतं। मात्र आता अधिवेशन देखील झालेलं आहे, तरी देखील अजूनही या संदर्भातील GR किंवा कुठला आदेश, कुठले नियम राहणार या संदर्भातील तपशील अजूनही समोर आलेला नाही। त्यामुळे नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, खरंच किती शेतकरी यामध्ये पात्र ठरणार, की 2016-17 मध्ये ज्या पद्धतीने कर्जमाफी झाली होती आणि नियम निकष आणि अटी लावण्यात आल्या होत्या आणि वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म अर्ज भरून अनेक शेतकऱ्यांना बाद करण्यात आलं होतं, तशा पद्धतीची तर हे कर्जमाफी होईल नाही अशा पद्धतीची शंका आणि भीती देखील अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत। त्यामुळं अधिवेशन सुरू असताना जी घोषणा केली ती घोषणा अधिवेशन संपल्यानंतरही त्या संदर्भातील तपशील बाहेर का आले नाहीत, की फक्त ही जी घोषणा करण्यात आली ही घोषणा फक्त एक औपचारिकता म्हणून केली आणि त्यानंतर आता पुढील काही 1-2 वर्षांमध्ये कर्जमाफी होईल असं काही आहे का, ह्या विषयी अनेक मतांतरे आहेत। याविषयी सर्व जे कर्जमाफीची प्रक्रिया किंवा कर्जमाफीची जी मागणी आहे ती मागच्या 1.5-2 वर्षापासून सुरू आहेत। ज्यावेळी 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की जर आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार, अशा पद्धतीचं आश्वासन देण्यात आलं होतं। त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले, बहुमतामध्ये त्यांचं सरकार आलं। असं असताना देखील आता शेतकरी कर्जमाफी होईल अशी आशा होती। दरम्यान ओला दुष्काळ पडला, अनेक पिके वाहून गेलीत आणि अशामध्ये आता कर्जमाफी मिळायला पाहिजे। शेतकऱ्यांना आता आर्थिक परिस्थिती जी आहे ती गंभीर आहे, त्यामुळे आता कर्जमाफी मिळून त्यांना दिलासा मिळाला पाहिजे अशी मागणी होत होती। दरम्यान बच्चू कडू यांनी देखील या संदर्भामध्ये आक्रमक भूमिका घेतली आणि राज्यातील जे काही शेतकरी नेते आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन महाआक्रोश मोर्चा हा नागपूरमध्ये काढला होता आणि जवळपास 2-3 दिवस हा मोर्चा राहिला। या मोर्चामध्ये वर्धा रोड जाम करण्यात आला आणि हा रोड जाम केल्यानंतर वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती। मोठ्या प्रमाणावर वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्यानंतर सरकारने त्यांना चर्चेसाठी आमंत्रण दिलं। तत्पूर्वी त्यांनी रेल रोकोचा देखील इशारा दिला होता आणि मुंबईत जाऊन या संदर्भातील सविस्तर चर्चा झाली। मुंबईमध्ये काही नेते गेले बच्चू कडू यांच्यासोबत, राजू शेट्टी असतील, जानकर, तुपकर, नवले यासारखे शेतकरी नेते मुंबईमध्ये जाऊन सरकारशी चर्चा करणार होते। त्यावेळी देखील त्यांच्यावर टीका झाली की नागपूरमध्ये मोर्चे आहेत, नागपूरमधील सर्व तुम्ही मागण्या केलेल्या आहेत, सरकारचे प्रतिनिधी तुम्ही नागपूरला पाठवून नागपूरला या संदर्भातील चर्चा करा, तुम्ही मुंबईला जाऊ नका, अशा पद्धतीची देखील टीका किंवा सूचना झालेल्या होत्या। मुंबईला गेल्यानंतर तुमच्या पदरामध्ये काय पडतं हे महत्त्वाचं होतं आणि त्यावेळी सरकारसोबत चर्चा अंती असं ठरलं की आम्ही जे सरकार जी कर्जमाफी देणार आहेत ती 30 जून 2026च्या आत आम्ही सर्व कर्जमाफी देऊ आणि ही जी कर्जमाफी राहील यासाठी एक समिती तयार करू आणि समितीने जे काही शिफारसी केल्या त्या शिफारसीच्या अंती आम्ही 30 जून 2026च्या पूर्वी कर्जमाफी देऊ। आता 30 जूनच्या अगोदर सरकारने कर्जमाफीची घोषणा तर केली, परंतु नेमकी कर्जमाफी कोणाला मिळणार हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यावेळी बच्चू कडू आणि त्या सर्व शेतकरी नेत्यांकडून असा युक्तिवाद करण्यात येत होता की ही जी सरकारने कर्जमाफी 30 जून पर्यंत देणार आहेत यामध्ये जे चालू कर्जदार देखील आहेत ते देखील थकीत होईल आणि ते जर का थकीत झाले तर त्यांना देखील याचा लाभ मिळेल। परंतु आता जी घोषणा केली ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची केली आणि हे जे सर्व शेतकरी आहे हे 30 मार्च 2026 पर्यंत चालू जे थकीत कर्जदार आहेत ते त्यावेळी थकीतदार होणार होते। मात्र सरकारने 30 सप्टेंबर पर्यंत केल्यामुळं चालू कर्जदार हा थकीत झाला नाही, त्यामुळे चालू कर्जदारांना, चालू शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे ही योजना किंवा ज्या पद्धतीने आश्वासन देण्यात आलेले होते आणि ज्यावेळी बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांवर टीका झाली होती ती आता खरी ठरताना दिसत आहेत। सोबतच जर का आता ही जरी कर्जमाफी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने ही कर्जमाफी योजना सुरू केलेली आहे किंवा याची घोषणा केलेली आहे, आता ह्या कर्जमाफीमध्ये चालू कर्जदार शेतकरी जो आहे तो तर यामध्ये बाद होणारच आहेत, परंतु ज्या शेतकऱ्यांनी पुनर्गठित केलेले आहेत असे शेतकरी तुम्ही घेणार आहात का? त्याच पद्धतीनं
ज्या शेतकऱ्यांचं 2.5 लाखाच्या वरती आहेत किंवा 2 लाखाच्या वरती ज्यांच्यावर कर्ज आहेत, त्या शेतकऱ्यांना वरील रक्कम तुम्ही भरा, त्यानंतर 2 लाखाची कर्जमाफी देऊ, असं काहीतरी होणार आहे का? सोबतच हे जे कर्जमाफी आहेत, या अगोदरच्या कर्जमाफीचा ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटला त्यांना देखील या कर्जमाफीचा लाभ भेटणार आहेत का? की फक्त एकदा लाभ घेतल्यानंतर परत त्यांना लाभ मिळणार नाही? सोबतच जे रेग्युलर शेतकरी आहेत, जे कर्ज भरत आहेत, त्यांना प्रोत्साहनपर निधी नेमका किती भेटणार आहेत आणि तो किती दिवसाच्या आत मिळणार आहेत, हे सर्व प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यामुळं राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे, या घोषणेमध्ये देखील बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे की आमची संपूर्ण कर्जमाफीची मागणी होती, परंतु 2 लाखांचीच मर्यादा घातलेली आहे. शिवाय कोणाला मिळणार आहेत, कधीपर्यंत मिळणार आहेत, याची देखील तारीख सांगितलेली नाही. त्यामुळे ही तारीख आणखी लांबणार आहे का, हे देखील बघणं महत्वाचं आहे. कारण शासनाकडून अजूनही त्या पद्धतीचा कुठलाही GR किंवा त्या पद्धतीची सूचना अजूनही आलेली नाहीत. त्यामुळे ही कर्जमाफी फसवी ठरू नये, यासाठी देखील अनेकांची आशा लागलेली आहेत. आणि जर का तसं झालं तर शेतकरी नेते बच्चू कडू या सगळ्यांची भूमिका आता काय राहणार आहेत, आणि जर का त्यांनी परत आंदोलनाची भूमिका घेतली तर त्यांच्या मागे शेतकरी किती राहणार, हा देखील एक आता महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या सर्व घडामोडी बघणं देखील महत्वाच्या ठरणार आहेत. आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.